नमस्कार, मी प्राध्यापिका जयश्री चौहान. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्रातील संस्कृतीचा एक मोलाचा आणि महत्त्वाचा घटक म्हणून रांगोळीकडे पाहिली जाते. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव, नवरात्र अशा सर्व सणांमध्ये समारंभामध्ये रांगोळीला महत्त्वाचे स्थान आहे. मांगल्याचे आणि पावित्र्याचे प्रतीक, कलात्मक आविष्कार, सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती आणि प्रसन्नतेची खूण म्हणून रांगोळीकडे पाहिले जाते. रांगोळी म्हणजे भूमीला सजवण्यासाठी देवघरात, देवापुढे, अंगणात, शुभ कार्यस्थळी सुशोभित करण्यासाठी जमिनीवर काढली जाणारी चित्राकृती म्हणजेच रांगोळी. तेजोमय प्रकाशाच्या उजळणाऱ्या पंत्यांनी अंधाराचा नाश करणारा हा दीपोत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळी हा 5 दिवसांचा सण. प्रत्येक घरासमोर यानिमित्त सुंदर सुंदर छान छान रांगोळ्या आपल्याला पाहायला मिळतात. पण या रांगोळीचे सांस्कृतिक महत्त्व, इतिहास आपणास माहीत आहे का? आजच्या या भागात आपण रांगोळीचा इतिहास, सांस्कृतिक महत्त्व आणि भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील रांगोळींची नावे आणि महत्त्व जाणून घेणार आहोत. रांगोळी म्हटले की सुंदर सुंदर रंग, आकर्षक नक्षी, नाजूक रंगछटांची सुंदर कलाकृती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. घरातील स्वच्छता, शुद्धता, प्रसन्नता आणि पावित्र्यता याचे प्रतीक असणारी रांगोळी भारतात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. आपल्या भारतात सण, समारंभ, उत्सव, मंगलप्रसंगी रांगोळी काढली जाते. दिवाळी, होळी, तिहार, ओणम, पालखी उत्सव, पोंगल, करवा चौथ अशा सणानिमित्त घरासमोर आकर्षक आणि सुंदर रांगोळ्या बनवल्या जातात. रांगोळी ही आपल्या भारतीय उपखंडात उगम पावलेली कलाकृती आहे. पूर्वीच्या काळी चुनखडी, लाल गेरू, तांदळाचे पीठ, रंगीत वाळू, फुलांच्या पाकळ्या, रंगीत दगड यासारख्या साहित्यापासून जमिनीवर रांगोळी काढली जात असे. भारतातील सर्वच राज्यात वेगवेगळ्या नावाने ती प्रसिद्ध आहे. चित्रकलेची सुरुवात झाली ती रांगोळीपासूनच. रांगोळीतून कला आणि परंपरा जपली जाते. यात रेषा, वक्रवळणे, पक्षी, फुले, देवदेवतांच्या प्रतिमा, चिन्हे, नमुने, भौमितिक आकार, नैसर्गिक रंगसंगती यामुळे रांगोळी आकर्षक आणि सुंदर बनते. रांगोळी हा शब्द रंगावल्ली यापासून आला आहे. रांगोळीच्या व्युत्पत्तीविषयी एक सुंदर कथा सांगितली जाते. लोपामुद्रा या महान ऋषी अगस्त्य यांच्या पत्नी. ऋग्वेदात त्यांना मंत्रदिका म्हटले जाते. ऋग्वेदातील काही स्तोत्र लोपामुद्रा यांनी लिहिलेली आहेत. लोपामुद्रा यांना अगस्त्य ऋषींना देवतांची पूजा करण्यासाठी मदत करायची होती. तिने रांगोळींच्या नक्षी बनवण्यासाठी तांदूळ, मसूर, फुले, मसाले इत्यादीचा वापर करून यज्ञकुंड मंदिराची रचना सुंदर दिसावी म्हणून पंचमहाभूतांना म्हणजेच आकाश, वारा, पाणी, अग्नी, पृथ्वी यांना रंग देण्याची विनंती केली. या पंचमहाभूतांनी त्यांना रंग दिले आणि तेव्हापासून रांगोळीचा वारसा आजही चालू आहे. भगवान श्रीकृष्णांची पत्नी माता रुक्मिणीने द्वारका येथे रांगोळीची सुरुवात केली असे मानले जाते. आपल्याकडे रांगोळीला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या फार महत्त्व आहे. तिचे नाते भारतीय प्राचीन संस्कृतीशी आहे. भारतीय परंपरेचा ती वारसा सांगते. रांगोळी शुभता, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते. देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी उत्साहाच्या वातावरणात आकर्षक रांगोळीने ऊर्जा आणि चैतन्य निर्माण होते. सौख्य आणि समृद्धी वाढते. रांगोळीचे मुख्य 2 प्रकार मानले जातात. पहिला आकृती प्रदान आणि दुसरा वल्लरी प्रदान. आकृती प्रदानामध्ये रेषा, कोन, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन अशा भौमितिक आकृत्यांचा प्रतिकात्मक वापर केलेला असतो. तर वल्लरी प्रधानमध्ये फुले, पाने, वृक्षवल्ली, पशुपक्षी यांना प्राधान्य असते. रांगोळीमध्ये कमळ, स्वस्तिक, शंख, चंद्र, सूर्य, नागयुग्म, कलश, त्रिदल, अष्टदल, श्रीपद्म
ही देवतांची प्रतीके रांगोळीतून तयार केली जातात. भारताच्या वेगवेगळ्या राज्यात रांगोळी या कलाकृतीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तिला रांगोळी या नावाने ओळखले जाते, तर आंध्र प्रदेशमध्ये मुग्गू, तमिळनाडूमध्ये कोलम, राजस्थानमध्ये मंदाना, पश्चिम बंगालमध्ये अल्पना, बिहारमध्ये अरिपना, ओडिशामध्ये मुरुजा किंवा झोटी चित्ता, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमध्ये चौक पूजन, पंजाबमध्ये चौक पूर्णाना, केरळमध्ये पुकल्लम, गुजरातमध्ये साठिया किंवा गहुली आणि उत्तराखंडमध्ये ऐपन अशा वेगवेगळ्या नावांनी तिला ओळखले जाते. दक्षिण भारतात केरळमध्ये रांगोळीला पुक्कलम या नावाने ओळखले जाते. ओणम सणांच्या दरम्यान फुलांनी काढलेल्या रांगोळीला पुक्कलम हा शब्द वापरला जातो. ही रांगोळी पाने, फुले, फुलांच्या पाकळ्या आणि नैसर्गिक वस्तूंचा वापर करून काढली जाते. सामान्यतः कोलम या नावाने सुद्धा रांगोळीला ओळखले जाते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात रांगोळीला मुग्गू या नावाने ओळखले जाते. हा रांगोळीचा एक पारंपरिक प्रकार आहे. लक्ष्मी देवीच्या स्वागताचे हे प्रतीक मानले जाते. जमिनीवर ठिपके काढून सरळ रेषा, वक्ररेषा आणि वक्ररेषांनी जोडलेले भौमितिक आकार तयार केले जातात. ओडिशा राज्यात रांगोळीला झोटी चित्ता आणि मुरुजा या नावाने ओळखले जाते. झोटी चित्ता ही विशेषतः कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यात साजरा केल्या जाणाऱ्या सुदास व्रताचा एक पारंपरिक भाग आहे. गुंतागुंतीची नक्षी, वर्तुळ, अर्धवर्तुळ, त्रिकोण, लक्ष्मीची पावले अशी चित्रे तयार केली जातात. विवाह, मानबासा गुरुवार, दुर्गापूजेचा सण, उत्सवामध्ये ही रांगोळी रेखाटली जाते. स्वयंपाकघर, तुळशी वृंदावन, उंबरा, अंगणात सुद्धा ही रांगोळी काढली जाते. मुरुजा पद्धतीची रांगोळी ठिपक्यापासून बनवली जाते. झेंडूच्या पाकळ्या, हळद, गेरू, वाळलेली झाडाची पाने वापरून रंगसंगती साधली जाते. पश्चिम बंगालमध्ये अल्पना किंवा अलिपना हा रांगोळीचा खास प्रकार आहे. याचा संबंध दैवी उपासनेशी जोडला जातो. यावरून ताराव्रताची अलिपना तिकडे सर्वात लोकप्रिय आहे. मासा हा प्रत्येक अलिपणेत असतो, कारण तो समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या अलिपणेत किंवा अल्पनेत चंद्र, सूर्य, तारका, शिवलिंग, पार्वती अशी प्रतीके काढली जातात. माघमंडल व्रताच्या अलिपणेत सूर्य, नांगर, विळा, भाताची रोपे, धान्याचे कोठार, मापटे, विविध रंग वापरून ही रांगोळी काढली जाते. गुजरातमध्ये गहुली, साठिया या नावाने रांगोळीला ओळखले जाते. गुजराती आणि जैन समुदायामध्ये ही प्रचलित आहे. धार्मिक विधी, मंदिरात, पूजेच्या ठिकाणी आणि शुभप्रसंगी ही रांगोळी काढली जाते. स्वस्तिक, ओम, कलश, शंख, सूर्य, चक्र यासारखी कलात्मक चिन्हे रेखाटली जातात. गहुली म्हणजे तांदळापासून बनवलेले नंदावत. स्वस्तिक विविध आकारात काढले जातात. भारताच्या उत्तर भागात पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या भागात रांगोळीला चौक पूर्णाना या नावाने ओळखली जाते. सौंदर्याचे, पावित्र्याचे प्रतीक मानले जाते. दिवाळी, नवरात्र, करवा चौथ, धार्मिक, कौटुंबिक सण समारंभात, शुभप्रसंगी ही रांगोळी काढली जाते. भौमितिक आकारापासून ते गुंतागुंतीच्या अनेक विविध नक्षी तयार केल्या जातात. राजस्थानमध्ये रांगोळीला मंदाना या नावाने ओळखले जाते. मंदाना हा शब्द मंडन म्हणजे सजावट या शब्दावरून आला आहे. यासाठी चुना, खडूची पेस्ट, लाल माती, गेरूची पावडर वापरली जाते. ही नक्षी जमिनीवर व भिंतीवरही काढली जाते. समृद्धी आणि भाग्याचे प्रतीक मानले जाते. यात त्रिकोण, चौकोन, भौमितिक आकार, सममितीय आकारात सुंदर नक्षी तयार केल्या जातात. उत्तराखंडमध्ये रांगोळीला ऐपन असे म्हणतात. मूळ संस्कृत शब्द लेपन या शब्दापासून हा ऐपन शब्द आला आहे. ही एक पारंपरिक कला आहे. घराच्या प्रवेशद्वारावर, देवदेवतांच्या मंदिरात, दिवाळी, दुर्गापूजा, वसंत पंचमी, लक्ष्मी, गणेश, भगवान शिव यांच्या पूजेसारख्या शुभप्रसंगी ही रांगोळी काढली जाते. ऐपनामध्ये लाल रंगाचा वापर पायाभूत रंग म्हणून केला जातो.
त्यावर पांढऱ्या रंगाने नक्षी काढली जाते. उत्तराखंडच्या लोकजीवनाचा हा अविभाज्य भाग आहे. ही रांगोळी भिंतीवर आणि कापडावर सुद्धा काढली जाते. सण समारंभ आणि विवाह प्रसंगी घराच्या प्रवेशद्वारावर भिंतीवर आयपन रेखाटले जाते आणि ते शुभेच्छांचे प्रतीक मानले जाते. बिहारमध्ये अरिपणा हा पारंपरिक कला प्रकार आहे. संस्कृत अलेपन या शब्दापासून हा शब्द आला आहे. अलेपन याचा अर्थ शुद्धीकरणासाठी जमिनीवर लेप लावणे असा आहे. ही खास करून मिथिला संस्कृतीचा भाग आहे. तांदळाच्या पिठापासून पिठार नावाचे मिश्रण बनवले जाते. रंगासाठी यात हळद आणि सिंदूर वापरला जातो. रेषा, वर्तुळ, आकृत्या आणि विविध नक्षीकाम केले जाते. प्रत्येक उत्सव, सण आणि समारंभाच्या वेळी वेगवेगळ्या अरिपणा तयार केल्या जातात. व्रत, पूजा, लग्न, मुंडन, विधी संस्कार अशा सण समारंभात अरिपणा काढली जाते. स्वस्तिक, दिवे, देवदेवतांची स्वरूपे, चिन्हे, मंत्र, फुले, पाने, कमळ, पक्षी यांच्या प्रतिमा यात रेखाटल्या जातात. इतर राज्यातील रांगोळीचे प्रकार आपण थोडक्यात जाणून घेतले. आता आपल्या महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा रांगोळीचा प्रकार आपण जाणून घेऊया आणि तो म्हणजे चैत्रांगण. भारतीय घरामध्ये, विशेषतः आपल्या महाराष्ट्रात सकाळची सुरुवात होते ती तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून. महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीचा प्रकार म्हणजे चैत्रांगण. या रांगोळीला विशेष महत्त्व आहे. चैत्र प्रतिपदेला हिंदू नववर्षाचा आरंभ झाला. चैत्र प्रतिपदेपासून नवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरे केले जाते. चैत्रांगण ही रांगोळी चैत्र महिन्यात येणाऱ्या गौरीच्या आगमनावेळी तिच्या स्वागतासाठी काढली जाते. गौरीचे स्वागत करणे, घरात समृद्धी व सकारात्मक ऊर्जा आणणे हा यामागचा उद्देश असतो. यात 51 ते 64 पर्यंत प्रतिकात्मक आकृत्या असतात. या आकृत्यांमध्ये तोरण, स्वस्तिक, कलश, सूर्य, चंद्र, गुढी, सौभाग्याचं लेणं असणारा हळदी कुंकवाचा करंडा, फणी, सवाष्णाची ओटी, तुळस, शंख, त्रिशूळ, गोपद्म, कामधेनूसहित वासरू, कासव, शिवपिंडी, गणपती, हत्ती, अंबारी, डमरू, लक्ष्मीची पावले, पंती अशा जवळजवळ 64 आकृत्यांचा समावेश असतो. ही रांगोळी विशिष्ट धार्मिक आणि सांस्कृतिक उद्देशानेच काढली जाते. या चिन्हामागे खास कारणे आहेत. चैत्रांगण या रांगोळीतून भारतीय संस्कृतीची समृद्धता प्रतिकात्मकरित्या दाखवली जाते. अशी ही रांगोळीची समृद्ध आणि सांस्कृतिक परंपरा आहे. अशा प्रकारे भारतीय उपखंडातील वेगवेगळ्या राज्यात मुग्गू, कोलाम, अल्पना, अलिपना, अरिपना, मुरुजा, झोटीचित्ता, चौक पुराणा, चौक पूजन, चौक पूर्णाना, पुलक्कम, साथिया, साठिया, गहुली आणि आयपन अशा वेगवेगळ्या नावांनी रांगोळीला वेगवेगळ्या प्रांतात ओळखले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार, मांगल्याची सिद्धी करणारी रांगोळी, कलात्मक आविष्कार, सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती, मांगल्याचे आणि पवित्र्याचे प्रतीक आणि प्रसन्नतेची अनुभूती करणारी रांगोळी भारतीय संस्कृतीच्या विकासाचे प्रतिबिंब आपल्याला त्यात पाहायला मिळते. अशा या रांगोळीतून भारतीय संस्कृतीचा वारसा पुढे चालत आला आहे. संत साहित्यात सुद्धा रांगोळीचे वर्णन आलेले आहे. संत जनाबाई यांच्या अभंगात त्या म्हणतात, विठोबा चला मंदिरात, गस्त हिंडती बाजारात. विठोबा चला मंदिरात, गस्त हिंडती बाजारात. रांगोळी घातली गुलालाची, शेज म्या केली पुष्पांची. रांगोळी घातली गुलालाची, शेज म्या केली पुष्पांची. घराचे प्रवेशद्वार सुशोभित करणारी, शुभता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची, भारतीय संस्कृतीचे जतन करत हा वारसा पुढे चालत ठेवणारी रांगोळी भारतीय सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असे मला वाटते. मराठी काव्य, साहित्य, संस्कृती
आपल्या या वाहिनीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आणि तो वृद्धिंगत करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. यासाठी आपणा सर्वांचा पाठिंबा ही तितकाच महत्त्वाचा आहे. आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.